Hello dear students, in today's lecture we are going to discuss the next part from this chapter, life processes part 2, that is twins. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये झायगोट कसा फॉर्म होतो, एम्ब्रियो कसा फॉर्म होतो, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, बर्थ ऑफ बेबी, ह्या सगळ्या पार्ट्स आपण हे जे कन्सेप्ट आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहेत. मग हे सगळं शिकल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न येईलच की आपण जे ट्विन्स बघतो ते कसे फॉर्म होतात. ट्विन्स बघतो ते देखील आपण दोन प्रकारचे असतात बघा. एक प्रकार असतो तो एक्झॅक्टली सिमिलर असतात आणि दुसरा जो प्रकार असतो ते नुसतेच ट्विन्स असतात पण त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी दिसून येत नाही. मग हे ट्विन्स कसे फॉर्म होतात ते आज आपण डिस्कस करूया. चॅप्टर आज कंप्लीट होईल आपला. चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ असेल आपल्या एक्सरसाइज डिस्कशनवरती. एक्सरसाइजमधले प्रश्न आणि त्याची आयडियल आन्सर कशी लिहिली पाहिजेत हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे आणि मग PYQ डिस्कशन. सो ह्या पद्धतीनं आपण जाणार आहोत. ठीक आहे. सो चला पहिला पार्ट ट्विन्स कधी फॉर्म होतात, कसे फॉर्म होतात ते बघूयात. आता तुम्हाला माहीत आहे हॅप्लॉइड एग सेल. हॅप्लॉइड म्हणजे ज्यांच्यामध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे अशी हॅप्लॉइड एग सेल, ज्याला आपण एन म्हणजे हॅप्लॉइड सेट ऑफ किंवा सिंगल क्रोमोझोम असणार आहे ज्याच्यामध्ये, ते आपण एन ह्या लेटरनं दाखवतो. आणि हॅप्लॉइड स्पर्म सेल यांचं जेव्हा फर्टिलायझेशन होतं त्यांच्यापासून डिप्लॉइड म्हणजेच डबल सेट ऑफ क्रोमोझोम असणारा झायगोट तयार होतो. हा झायगोट एकदा तयार झाल्यानंतर बघा विदिन 8 days, हा स्पॅन महत्त्वाचा आहे. विदिन 8 days आफ्टर झायगोट फॉर्मेशन, एकदा झायगोट फॉर्म झाला की त्यानंतर 8 दिवसांच्या आत काय होतं, बरेचदा आता हा झायगोट फॉर्म झाल्यानंतर त्याच्यापासून पुढे एकाच्या 2 सेल, 2च्या 4 सेल, 4च्या 8 सेल असे एक मास ऑफ सेल फॉर्म होतं विदिन 8 days. आणि हे तयार झालेलं मास ऑफ सेल जे आहे ते कधी कधी काही कारणांच्यामुळं 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतं. ओके. आणि मग बघा हाच सेम मास ऑफ सेल, ह्या सेल्स डिवाइड झाल्या, अर्धा पार्ट इकडे गेला, अर्धा पार्ट इकडे गेला. आता ह्यांचे जेनेटिकल जे कॉम्बिनेशन आहे ते सेमच आहे, कारण सेम एगला सेम स्पर्मनं फर्टिलाइज केल्यामुळं त्यांच्यापासून हा झायगोट ऑलरेडी तयार झाला आहे. ह्याच्यामध्ये असणारे जे सेल्स आहेत त्यांचं जे जेनेटिक कॉम्बिनेशन ठरलेलं आहे, डिसाईड झालेलं आहे आणि ते सेम आहे. हे सेम जेनेटिक कॉम्बिनेशन असणाऱ्या सेल्स आता 2 ग्रुपमध्ये डिवाइड झाल्यात आणि मग हे दोनही ग्रुप जे आहेत ते सेपरेटली फॅलोपियन ट्यूबमधून मग दोनही युटेरसमध्ये ते दोन्ही जे हे आहेत ग्रुप ऑफ सेल ते आपल्या युटेरसपर्यंत जातील. दोनही ग्रुप स्वतःला युटेरसमध्ये इम्प्लांट करतील आणि दोनही ग्रुप नवीन म्हणजे त्यांच्यामध्ये परत ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होऊन प्रत्येक ग्रुपपासून नवीन बेबी डेव्हलप होणार. ह्या ग्रुप ऑफ सेलपासून एक बेबी फॉर्म होईल, या ग्रुप ऑफ सेलपासून दुसरा बेबी फॉर्म होईल, ज्यांचे जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशन एक्झॅक्टली सिमिलर आहे. सो अशा पद्धतीनं जे ट्विन्स तयार होतात त्या ट्विन्सना म्हणतात मोनोझायगोटिक. मोनो म्हणजे सिंगल, झायगोट हे तुम्हाला दाखवलंय. जे ट्विन्स एका झायगोटमध्ये 2 पार्ट्स झाल्यामुळे डेव्हलप होतात, फॉर्म होतात, ते मोनोझायगोटिक ट्विन्स. ह्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर हे ट्विन्स हे जेनेटिकली एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात. ह्याच्यापासून म्हणजे हे जे ट्विन्स आहेत ते आयदर बॉय किंवा गर्ल असतात. एक बॉय एक गर्ल असणार नाहीत. त्याच्या मागचं रिझन काय आहे, एकाच एगला त्या सेम स्पर्मनं फर्टिलाइज केल्यामुळं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन चेंज होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं हे मोनोझायगोटिक ट्विन्स एक्झॅक्टली सिमिलर असतात इन देअर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आणि ते कंपल्सरी बॉय किंवा गर्ल असतात. सो इथून पुढे जेव्हा तुम्हाला काही ट्विन्स दिसतील की जे एक्झॅक्टली सिमिलर आहेत तर ते कसे असणार आहेत, या पद्धतीनं डेव्हलप झालेले असणार आहेत. गॉट इट. आता ह्याच
मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये काय होतं, हे मी जे सांगितलं की नाही विदिन 8 डेज, तर आफ्टर 8 डेज हा झायगोट फॉर्म झाल्यानंतर आफ्टर 8 डेज ही प्रोसेस होते. जर झाली आफ्टर 8 डेज, जर हा मास ऑफ सेल 2 पार्ट्समध्ये अगेन डिवाइड झाला, तर देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ते जे ट्विन्स फॉर्म होणार आहेत ते कनजॉईंड असतील. कनजॉईंड म्हणजेच त्यांच्या शरीराचे काही पार्ट्स एकत्र चिकटलेले असतील. डोकी, हातपाय, चेस्ट रिजन, कोणताही शरीराचा पार्ट किंवा पूर्ण शरीर हे त्यांचं चिकटलेलं असू शकतं आणि त्या प्रकारच्या जे ट्विन्स फॉर्म होतात त्या प्रकारच्या मोनोझायगोटिक ट्विन्सना सयामीज ट्विन्स असं म्हणतात. सयामीज ट्विन्स हे मोनोझायगोटिक ट्विन्सचाच प्रकार आहे की जे झायगोट फॉर्मेशन नंतर आफ्टर 8 डेज तो जो मास ऑफ सेल आहे त्याच्या 2 भागांच्या मध्ये डिव्हिजन झाल्यामुळे तयार होतात आणि त्यामुळं त्या ट्विन्सचे बॉडीचे काही पार्ट्स एकत्र चिकटलेले असतात. दे आर कॉल्ड ॲज सयामीज ट्विन्स. याच्यावरती तुम्हाला नोट विचारली जाऊ शकते, राईट अ शॉर्ट नोट ऑन मोनोझायगोटिक ट्विन्स किंवा हाऊ मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड, व्हॉट आर सयामीज ट्विन्स, व्हेन दे आर फॉर्म्ड, अशा प्रकारचे प्रश्न. सयामीज ट्विन्स तुमच्या इथे एक डायग्राम दाखवते बघा. असे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असणारे ट्विन्स आपल्याला बघायला मिळतात. खूप रेअर केसमध्ये खरं तर अशा प्रकारचे ट्विन्स जन्माला येतात. बरेचदा कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे हे ट्विन्स जन्माला आल्यानंतर मरून जाण्याचे चान्सेस देखील असतात आणि काही केसेसमध्ये डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांच्यामुळे, मेडिकलच्या ॲडव्हान्समेंटमुळं हे ट्विन्स जगवले जातात खरं तर असं म्हणूयात आपण. परंतु ते एकच शरीर 2 वेगवेगळ्या व्यक्ती शेअर करतायत असं कंडिशन तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता की किती ते अवघड, डिफिकल्ट असू शकतं त्या ट्विन्सच्यासाठी. सो ही एक तुम्हाला कळलं असेल आता ही सयामीज ट्विन्स कशी फॉर्म होतात. हा पहिला प्रकार झाला मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये. आता दुसरा जो प्रकार येतो तो आहे डायझायगोटिक ट्विन्स. याच्यामध्ये अगेन नावातच आहे, डाय म्हणजे 2. तर काय होतं, कधी कधी आता जी आपण प्रोसेस शिकलो, काय शिकलो की प्रत्येक महिन्यामध्ये ओव्हरीमधून आयदर लेफ्ट किंवा राईट ओव्हरीमधून एक एग सेल बाहेर पडते, ती मॅच्युअर होते. मेन्स्ट्रुअल सायकल मी शिकवली त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलेलं होतं. आणि मग ती एग सेल जेव्हा स्पर्म सेलशी कंबाईन होते तेव्हा मग डिप्लॉइड झायगोट तयार होतो, एम्ब्रिओ तयार होतो. ह्या प्रोसेस आपण नॉर्मल जी फर्टिलायझेशनमध्ये बघितली. आता कधी कधी काय होतं, जसा मशिनरी असते, कधीतरी मशीनमध्ये बिघाड होतो की नाही, तसं ह्या मेकॅनिझममध्ये काहीतरी बदल होतो आणि एका एग सेलऐवजी 2 एग सेल्स ओव्हरीमधून बाहेर पडतात. दोनही एग सेल्स मॅच्युरेशनची प्रोसेस कंप्लीट करतात आणि तुम्हाला तर माहीतच आहे, सीमेन जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये जे एंटर करतं फ्रॉम द पेनिस, त्या सीमेनमध्ये देर आर मिलियन्स ऑफ स्पर्म्स. त्या मिलियन्स ऑफ स्पर्म्सपैकी काही स्पर्म्स हे फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्टपर्यंत पोचतात, बरोबर. आणि मग आता काय झालंय, 2 एग सेल्स सायमल्टेनियसली मॅच्युअर झाल्यात. सो 2 एग सेल्सना 2 स्पर्म सेल्स वेगवेगळे फर्टिलाइज करणार. ह्या एग सेलला यानं फर्टिलाइज केलं, समजा या एग सेलला यानं फर्टिलाइज केलं. आता काय झालं बघा हां, याच्यामधलं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं, ह्याच्यामधलं वेगळं, बरोबर. 2 एग सेल्स सायमल्टेनियसली बाहेर पडल्यात. हां, 2 स्पर्म सेल्सनी 2 वेगवेगळ्या एग सेल्सना फर्टिलाइज केलंय. दोघांचंही जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे. आपण सेक्स डिटर्मिनेशन शिकताना काय शिकलो होतो रे, की स्पर्ममध्ये एक्स आणि वाय प्रकारचे क्रोमोझोम्स असतात. आता माहीत नाही आपल्याला ह्या स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम आहे की वाय क्रोमोझोम आहे, बरोबर. जर
ह्या स्पर्ममध्ये समजा याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम आहे आणि याच्यामध्ये वाय क्रोमोझोम आहे ह्या स्पर्ममध्ये, तर इन दॅट केस हे दोनही फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे देखील झायगोटमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. डिप्लॉइड झायगोट ह्या दोघांपासूनही तयार होणार आहे, ह्याच्यापासूनही तयार होणार आहे, बरोबर. ह्याच्यापासून पुन्हा ह्या पद्धतीने एम्ब्रिओ तयार होणार आणि हे दोनही सेपरेट तयार झालेले जे एम्ब्रिओ आहेत, हा वेगळा एम्ब्रिओ, हा वेगळा एम्ब्रिओ, दोघांचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं, बरोबर. आणि मग ह्या प्रकारचे जे ट्विन्स तयार होतात त्यांना आपण डायझायगोटिक ट्विन्स म्हणतो, कारण हा झायगोट वेगळा, हा झायगोट टोटली वेगळा आहे, विच आर फॉर्म्ड बाय टू डिफरंट व्हेन टू डिफरंट एग सेल्स आर फर्टिलाइज्ड बाय टू डिफरंट स्पर्म सेल्स, बरोबर. आणि मग हे जे ट्विन्स आहेत याच्यामध्ये देर आर चान्सेस 50% चान्सेस अगेन की इथे मात्र हे ट्विन्स बॉय गर्ल, बॉय बॉय किंवा गर्ल गर्ल असू शकतात, बरोबर. कारण परत मी जसं म्हटलं ह्याच्यामध्ये XY क्रोमोझोम असेल तर हे एक गर्ल एक बॉय झाला, एक्स क्रोमोझोम असतील दोन्ही गर्ल झाल्या, हे वाय क्रोमोझोम असतील ह्या स्पर्ममध्ये तर दोन्ही बॉय झाले. सो जे डायझायगोटिक ट्विन्स आहेत ते बॉय गर्ल, गर्ल बॉय, बॉय बॉय, गर्ल गर्ल काहीही असू शकतात आणि ते त्यांचं जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशन डिफरंट असल्यामुळे ते दिसायला टोटली डिफरंट असतात. त्यांची ग्रोथ सायमल्टेनियसली होते, दोघांचीही ग्रोथ एका वेळेस होते, बर्थची प्रोसेस एका वेळेस होते, परंतु फक्त काय आहे जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशन डिफरंट असल्यामुळे ह्या प्रकारचे ट्विन्स हे दिसायला टोटली वेगळे असतात. सो हे दोन प्रकार लक्षात आले, मोनोझायगोटिकचाच सयामीज ट्विन्स हा प्रकार आणि डायझायगोटिक हे दोन प्रकारचे ट्विन्स कशा पद्धतीनं फॉर्म होतात लक्षात आलं. आता याच्या पुढचा जो लास्ट पार्ट आहे तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा. रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये आपल्याला जनरली इवन घरांमध्ये सुद्धा आपल्याला मोकळेपणानं ह्या टॉपिकवरती मुलामुलींशी बोललं जात नाही, बिकॉज पेरेंट्सनंच थोडंसं शायनेस आणि त्यांच्यामध्येच बरेचदा लॅक ऑफ नॉलेज आपल्याला बघायला मिळतं आणि ओपनली ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत आणि मग एक प्रकारची फॅन्टसी क्रिएट होते स्टुडंट्सच्या माइंडमध्ये की नक्की हे काय आहे. सो दे ट्राय टू फाइंड आउट द आन्सर्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस लाईक इंटरनेट किंवा मग फ्रेंड्सना जरा काही इकडचं तिकडचं कुठलं तरी ऐकलेलं असतं आणि मग त्या नॉलेजवरून ते हे जे सगळं काय म्हणत एक सेक्शुअल जे नॉलेज आहे ते कधी कधी चुकीच्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोचलं जातं आणि त्याचे परिणाम हे तुमच्या एकूण बिहेवियरवरती दिसून येतात बरेचदा आणि त्यामुळं हा पार्ट तुमच्या सिलेबसमध्येच इन्क्लूड केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं शास्त्रीय नॉलेज हे मिळायला पाहिजे. सो इथे जे आपण बघणार आहोत रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्यामध्ये बरेचदा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस हा एक इम्पॉर्टंट पार्ट येतो. कधी कधी एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर्स जेव्हा असतात एखाद्या व्यक्तीला तर तेव्हा कळत न कळत वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस की जे फक्त जेनायटल ऑर्गन्सच्या थ्रू ट्रान्सफर होतात असे डिसीजेस त्या पर्सनला होण्याचे चान्सेस असतात, ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस किंवा शॉर्टमध्ये STD असं म्हटलं जातं. इथं दोन प्रकारचे सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस आपण बघणार आहोत. एक आहे गोनोरिया आणि दुसरा आहे सायफिलिस. या दोनही सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेसचे सिम्पटम्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. काय आहेत बघूया. ही डिसीजेस गोनोरिया आणि सायफिलिस याचे सिम्पटम्स तुम्हाला विचारले जातात एक्झामला सेपरेटली. ऑल्सो काही सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेसची नावं लिहा असं देखील विचारलं जातं. मग त्यात गोनोरिया सायफिलिस हे तर लिहाल, शिवाय एड्स हा डिसीज पण त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. ठीक आहे. सो 1 बाय 1 हे एवढेच, म्हणजे जे टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे तेही अजून शॉर्टमध्ये मी तुम्हाला करून दिलं आहे. असं सेपरेटली लक्षात ठेवा. हे दोन्हीही डिसीजेसचे सिम्पटम्स आहेत. प्रत्येकाचं मिनिंग सांगते काय काय आहे बघा. पहिल्यांदा बघूयात गोनोरिया ह्या सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज. आता अजून एक आहे बघा की हे दोनही डिसीजेस बॅक्टेरियामुळं होतात. 1 मार्कासाठी ते पण लक्षात ठेवा. ओके. सो गोनोरियाचं पहिलं जे
सिम्पटम आहे तो पेनफुल अँड बर्निंग युरिनेशन, म्हणजेच युरिनेशन करताना किंवा युरिन पास करताना वेदना होणं, जळजळ होणं, हे एक लक्षण झालं. बरेचदा आपल्याला उन्हाळी लागल्यानंतर सुद्धा ह्या प्रकारचा त्रास होतो लोकांना. हां, सो तो एक पहिलं झालं सिम्पटम. दुसरा, पस थ्रू जेनायटल्स. जेनायटल्स म्हणजे मेलमध्ये पेनिस आणि फिमेलमध्ये व्हजायना, ह्यांनाच एक एकत्रित शब्द आहे जेनायटल ऑर्गन्स, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. सो त्याच्यातून पस वाहतो, जखम झाल्यासारखा, जसं जखमेतनं पस येतो तुम्हाला माहिती आहे, तशा प्रकारचा पस येणं, हे दुसरं सिम्पटम. युरिनरी इन्फ्लेमेशन म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट जो आहे त्याच्यामध्ये जळजळ होणं, वेदना होणं, ह्या प्रकारचा पुढचा सिम्पटम. आणि इन्फ्लेमेशन इन ॲनस. ॲनस म्हणजे ज्याच्या थ्रू आपण स्टूल पास करतो, डायजेस्टिव्ह सिस्टमचा शेवटचा पार्ट ॲनस. थ्रोट, घशाला. आईज, ह्या सगळ्याची जळजळ होणे, हा देखील गोनोरिया ह्या डिसीजचा पार्ट असतो. हां, आता एक लक्षात घ्या, बरेचसे डिसीजेस असे आहेत की ज्याच्यामध्ये हे सिम्पटम्स तुम्हाला दिसून येतात, म्हणजे फक्त ह्याच डिसीजमध्ये बघायला मिळतात असं नाही आहे. ठीक आहे, हे डोक्यात असू देत. त्यानंतर दुसरा जो डिसीज आहे सायफिलिस, हाही बॅक्टेरियल डिसीज आहे आणि त्याचं पहिलं सिम्पटम काय दिलं बघा, पॅचेस ऑन ओव्हरऑल स्किन. तुमच्या पूर्ण स्किनवरती, तुमच्या जेनायटल ऑर्गन्सवरती असे चट्टे पॅचेस दिसून येतील. रॅश, रॅश उठणे म्हणतो ना आपण, खाजवून कशी एक प्रकारचे चेहऱ्यावरती अंगावरती जसं पुरळ येतात, रॅश जशी येते तशा प्रकारचे रॅश पूर्ण शरीरावरती येणं. ताप येणं, फिवर. इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स, आपले जे सांधे आहेत, सांधे दुखणं, हे देखील सायफिलिसच्या सिम्पटममध्ये येतं. आणि ॲलोपेशिया. ॲलोपेशिया म्हणजे खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल जो होतो, असा हात घातला की केस बाहेर पडणे आणि असे पॅचेस पडतात बघा. हां, तर एक्सेसिव्ह हेअर लॉस, त्याला ॲलोपेशिया असं म्हणतात. सो हे झालं गोनोरिया आणि सायफिलिस, ह्या 2 सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेसचे सिम्पटम्स तुम्हाला जे वेगळे 3 मार्कांसाठी वगैरे विचारलं जातात. आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा जो पार्ट आहे त्याच्यावरती काय मी वेगळं सांगायची गरज नाही. पॉप्युलेशन एक्सप्लोजनचे जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत आपल्या टोटल इकॉनॉमीवरती होणारे, ते तुम्ही एक जनरल नॉलेजचा प्रश्न म्हणून पण त्याच्याकडे बघून त्याचं उत्तर काय तुम्हाला लिहायला खूप अवघड पडणार नाही. ठीक आहे, सो हा पार्ट झाला तुमच्या, हा चॅप्टर इथं कंप्लीट होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्या एक्सरसाइज डिस्कशन आपण बघणार आहोत. ठीक आहे, आणि तुमचे अजून काही क्वेरीज असतील, व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलेला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये तुमचे डाऊट्स आणि जे काही स्टडी मटेरियल सगळं जे आपलं आहे ते त्या ग्रुपमध्ये मी पोस्ट करते जनरली. सो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जॉईन करा आपला व्हॉट्सअप ग्रुप. आपण परीक्षेची छान पद्धतीनं तयारी करूयात. ठीक आहे, इथेच थांबूयात. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.